नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, एखादी व्यक्ती एखाद्या माणसासाठी देवदूत असते, देवदूता समान असते, किंबहुना काय वेळ ती देवा समान असते. त्याचं काय कारण असतं? तर ती व्यक्ती, तो मनुष्य त्या व्यक्तीच्या संकट काळात, अडीअडचणी काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असतो. कारण मनुष्यावर संकट आलं की अनेक जण त्याच्यासोबत असणारे त्याची साथ सोडून जातात, त्याची साथ सोडतात, पळून जातात, मजा बघतात लांब उभे राहून. त्याला ओळखही द्यायची विसरून जातात, त्याला ओळखतही नाहीत, म्हणजे मुद्दाम ओळख देत नाहीत. मग अशा वेळेस जो खंबीरपणे पाठीशी राहतो, संकटात पाठीशी राहतो, सोबत राहतो, साथ देतो, मार्गदर्शन करतो, सल्ला देतो, धीर देतो, तो त्या मनुष्य दृष्टीने देवदूत ठरतो. आणि कायम त्या मनुष्यावर त्याचा विश्वास नाही तर श्रद्धा राहते, श्रद्धा निर्माण होते त्या माणसाविषयी. त्याचं कारणच असं आहे की आपण म्हणतो खरा मित्र कोण, तर संकटात साथ देतो तो मित्र, असं आपली एक म्हण आपली रूढ आहे अशी म्हणी. तर संकटात साथ देतो तो मित्र हे खरं आहे, परंतु त्याच्याही पेक्षा आणखी पुढची गोष्ट आहे की किमान पक्षी त्या माणसाला साथ देता नाही आली, समजा बाकी काही तुम्हाला मदत नाही करता आली, तर त्याची साथ सोडू नका. म्हणजे किमान त्याला ओळख त्याची विसरू नका, ओळख तरी विसरता कामा नये. अशा माणसाकडं पाठ तरी फिरवू नये. पण तो मनुष्य गांजलेला आहे, तो मनुष्य अडचणीत सापडलेला आहे, तो संकटात सापडलेला आहे, तो पिचलेला आहे. मग अशा वेळी तो जीवाचं बरं वाईट करू शकतो, आणि अशा प्रसंगात त्याला धीर देणं तरी किमान गरजेचं असतं. त्याला शाब्दिकही धीर हा काही वेळेला फार महत्त्वाचा असतो. एक साधारणपणे 2-4 वर्षापूर्वी माझा एक मित्रच, तर तो जरा अडचणीत सापडला, त्याच्यावर संकट आलं. साधारणपणे 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्याला मी म्हणालो, आता प्रथम तुला मी खुर्ची देतोय, तुला प्रथम मी सन्मान देतोय. म्हणजे कारण आज तुझ्याकडे सगळेजण पाठ फिरवत असतील. आणि तो म्हटलं हे खरं आहे. मग अशा वेळी तुझ्याकडे सगळे जेव्हा पाठ फिरवत आहे, तेव्हा मी तुला आज सन्मान देणं, तू प्रचंड अडचणीत असताना तुला सन्मान देणं, मान देणं, तुझी प्रतिष्ठा राखणं हे गरजेचं आहे. तू हे 5 वर्षांनी 10 वर्षांनी हे काळ राहणार नाही, तुझे दिवस वाईट राहणार नाही आहेत, चांगले दिवस येणार आहेत. कारण स्थित्यंतर म्हणजे परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे उगवणं, मावळणं हे सगळं सुरूच असणार आहे आयुष्यामध्ये. आणि माणसाचं जीवन त्यासाठीच आहे, त्यासाठीच हे स्थित्यंतर माणसाच्या जीवनामध्ये घडतच राहणार आहेत. त्याला सामोरं जाणं, प्रतिकृतीवर मात करणं हे गरजेचं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुझे चांगले दिवस जेव्हा येतील, तेव्हा तू लक्षात ठेवशील की माझ्याकडं सगळ्यांनी पाठ फिरवली, मग ह्या मनुष्याने मला साथ किती दिली, मदत किती केली, हा भाग वेगळा झाला, पण किमान मला याने त्या काळातही मान दिला, माझ्याकडे पाठ फिरवली नाही, मला बसायला खुर्ची दिली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाही तर माणसं ओळखही विसरतात. अगदी नातेवाईक असतील, समजा मित्रमंडळी असतील, नेहमीची तुमच्या मागेपुढे म्हणणारी असणारी, मागेपुढे असणारी माणसं असतील, सरसर करणारी, साहेब करणारी माणसं असतील, अशी माणसे जेव्हा तुम्ही अडचणीत आहात तेव्हा तुमच्याकडे पाठ फिरवून तुमचा काही संबंधच नाही किंवा आमची ओळख नाही, परिचय नाही, अशीच बनून जातात. आता ही एक परंपरा म्हणायची का? हा मनुष्याची किंवा मनुष्याचा स्वभावधर्म म्हणायचा का? हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे का? कारण आपण म्हणतो की बोट बुडायला लागली की त्यातले प्रथम काय होतं, उंदीर बाहेर उड्या मारायला लागतात. असा एक नियम बनून गेलेला आहे, पण तो दुर्दैवी आहे. कारण खऱ्या अर्थाने जो अडचणीत सापडतो, जो संकटात सापडतो, त्या मनुष्याला किमान पक्षी धीर देणं तरी काम असतं. त्याला मान देणं, त्याला धीर देणं. तुम्ही मदत किती कराल हा विषय वेगळा आला नाही, प्रत्येकाने मदत करू शकत नाही, पण त्याला धीर देणं आणि त्याला किमान ओळख देणं, जे आधी संबंध आहे ते संबंध किमान राखणं, ते टिकवणं एवढं तरी गरजेचं आहे. त्याला असं वाटतं कामा नये, हे जाणवता कामा नये की किमान हा
मी संकटात आल्यावर किमान हा माझी ओळख पण विसरला, मला ओळख देणं पण हा सोडून दिलं आहे यांनी. हे असं त्याला काही भाव त्याच्या मनात निर्माण होता कामा नये आणि त्याच्या मनात कुठलाही गैरसंबंध निर्माण होता कामा नये. त्याच्या मनात विश्वास जागवण्याची गरज असते, विश्वास निर्माण करण्याची गरज असते. कुणी जगात मनुष्य हा तसा राहत नाही. मनुष्य आपल्या प्रयत्नांनी, आपल्या कष्टांनी, प्रतिभेने, कल्पनाशक्तीने, कल्पकतेने मनुष्य पुढे जात असतो. तो प्रयत्न करत असतो आणि एक दिवसाच्या प्रयत्नाला यशही येत असतं. आणि संकट कुणाला येतात? ज्याची खरंच कुवत आहे, ज्याची खरंच क्षमता आहे, त्याच्यावर येतात. जे बुद्धिमान आहेत, प्रतिभान आहेत, कल्पक आहेत आणि संकटावर मात करण्याची त्यांच्यात हिंमत आहे, अशाच माणसावर संकट येत असतं. आणि तीच माणसं अशा संकटांना सामोरं जात असतात, कारण त्यांची ती परीक्षा असते. आणि अशाच ताकदीची, अशा क्षमतेची, अशाच कुवतीची माणसं ही त्याच्यावर मात करत असतात. मात करून पुन्हा एका चांगल्या स्थितीपर्यंत, उत्तम स्थितीपर्यंत पोचत असतात आणि त्यांचा समाजामध्ये नावलौकिक होत असतो. परंतु हे लक्षात मात्र राहतं माणसाच्या, की आपण अडचणीत असताना अमुक असा वागला, तमुक असा वागला, हे तो मनुष्य विसरत नाही. पूर्वीची एक म्हण होती, ती अजूनही आहे, की गालावर थप्पड मारली तर विसरून जाईल, पण बोललेलं आहे किंवा तसं वागलेलं आहे ते कोण विसरत नाही. अशी एक पण विसरायचं असतं. माणसाने सगळं विसरायचं असतं. कुणाविषयी द्वेषभाव, कोणाशी कटुता मनामध्ये ठेवायची नसते. हे सगळं ठीक आहे, पण त्यासाठी एक वेगळी वैचारिक उंची लागते. सर्वसामान्य मनुष्यही विसरत नाही की माझ्याशी असा वागला होता, हा अमुक वागला होता त्या काळामध्ये. मला साथीची गरज होती, मला शब्दांच्या दोन शब्दांच्या प्रेमाच्या शब्दाची गरज होती, मला धीर देण्याची गरज होती. ही माणसाने ह्या माणसाने मला धीर दिला नाही. आणि ह्या उलट जो मनुष्य धीर देतो, त्याच्या पाठीशी राहतो, तो मनुष्य अशा माणसांच्या दृष्टीने देवदूत असतो. त्यामुळे खराखुरा देव पाहिला आहे का, तर तो मनुष्य खराखुरा देव म्हणजे ह्या माणसाचा देव बघत असतो, देव शोधत असतो. त्यामुळे आपली जी पूर्वीपासूनची म्हण आहे, खरा मित्र कोण? संकटात साथ देतो तो मित्र, संकटात पळ काढत नाही तो मित्र. तर त्याच्याही पेक्षा मी म्हणजे साथ देत नाही, किंबहुना मदत करू शकत नाही आहे तो, पण त्यापेक्षा शाब्दिक धीर देणारा असेल, किमान पक्षी ओळख न विसरणारा असेल आणि आहे तसा पूर्वीचा मान देणारा असेल. की आज संकटात आला आहे म्हणायला मान द्यायचा नाही का? नाही, त्याला मान द्यायचा. तशी तरी स्थिती असेल, तेवढं तरी केलं तरी तो पण मित्रच म्हणायला पाहिजे, तो पण हितचिंतकच मानायला पाहिजे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद.